आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील सराव संच 7.5 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये 10, 7, 5, 3, 9, 6, 9 असे आहे। यावरून सोयाबीनच्या एकरी उत्पन्नाचा मध्य काढा। मध्य म्हणजे काय? दिलेल्या सामग्रीची अंकगणिती सरासरी। मध्य त्यासाठी आपण दिलेली सामग्री लिहून घेतली। सामग्री म्हणजे काय? तर उत्पन्न आपल्याला क्विंटलमध्ये दिलेलं आहे 7 वर्षांचं, ते 7 अंक आपण इथे सामग्रीमध्ये लिहून घेतले। 10, 7, 5, 3, 9, 6, 9। नंतर n म्हणजे काय? एकूण प्राप्तांक किंवा एकूण संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7। 7 वर्षांचे आहे म्हणजे 7 म्हणजे 7। आता आपल्याला मध्य काढायचं आहे, म्हणून आपण मध्याचं सूत्र लिहून घेतलं। मध्य x बार बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या। मग प्राप्तांकांची बेरीज आपण लिहिली, हे सगळे प्राप्तांक आहेत त्यांची बेरीज लिहिली आणि एकूण प्राप्तांक किती आहेत? 7, म्हणून खाली 7 लिहून घेतली। आता यांची बेरीज केली तर आली 49 छेद 7 आणि 7ने 49ला भागलं तर 7 1 7, 7 7 49 म्हणजे किती आले? 7। म्हणजेच मध्य काय आला आपला? 7। म्हणून मग सोयाबीनच्या एकरी उत्पन्नाचा मध्य 7 आहे, किंवा मग 7 क्विंटल असं सुद्धा आपण लिहू शकतो। 7 क्विंटल आहे। दुसरं उदाहरण, दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा। याआधी आपण काढला मध्य, आता आपल्याला काढायचा आहे मध्यक। सामग्री दिली आहे आपल्याला 59, 75, 68, 70, 74, 75, 80। मध्यक म्हणजे काय? तर दिलेली सामग्री चढत्या क्रमाने मांडली असता मध्यभागी येणारी संख्या, म्हणून आपण मग सामग्रीचा चढता क्रम इथे लावून घेऊया। चढत्या क्रमाने सामग्रीतील संख्या मांडून घेऊया। हे चढत्या क्रमाप्रमाणे पहा, सामग्री लिहिली आहे 59, 68, 70, 74, 75, 75 आणि 80। आता सामग्रीतील एकूण संख्या म्हणजे n किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणून आपण 7 लिहून घेतले। आता 7 ही विषम संख्या आहे। इथे समसंख्या असताना मध्यक काढण्याचं सूत्र वेगळं आहे आणि विषम संख्या असताना मध्यक काढण्याचं सूत्र वेगळं आहे। 7 ही विषम संख्या आहे, म्हणून मग मध्यक काढण्याचं सूत्र आहे n अधिक 1 छेद 2 वी संख्या। मग n काय आहेत? 7 अधिक 1 छेद 2 म्हणजे 7 अधिक 1 8 छेद 2। 8 छेद 2 म्हणजे 4, म्हणजे 4वी किंवा चौथी संख्या। मग चढत्या क्रमातील चौथी संख्या 1, 2, 3, 4 74 आहे, म्हणजेच इथं मग मध्यक कोणता आला? 74, म्हणून आपण दिलंय मध्यक 74 आहे। तिसरा प्रश्न, गणिताच्या गृहपाठात 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण पुढील प्रमाणे आहेत: 99, 100, 95, 100, 100, 80, 90। यावरून मिळालेल्या गुणांचा बहुलक काढा। आता बहुलक काढायचा आहे आपल्याला। बहुलक म्हणजे सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक, सामग्रीतील सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक। आता तो काढण्यासाठी आपल्याला सामग्री चढत्या क्रमाने लिहावी लागेल। चढत्या क्रमाने का लिहितो आपण? कारण तो सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक आपल्याला पटकन ओळखता येतो, म्हणून मग आपण सामग्री चढत्या क्रमाने लिहिली आहे। 80, 90, 95, 99, 100, 100, 100। इथे आता पटकन आपल्याला बहुलक सापडतो। सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक 100 आहे, पहा, म्हणून इथे बहुलक 100 आहे। पुढे आहे चौथा प्रश्न, एका कारखान्यातील 30 कामगारांना मिळत असलेला मासिक पगार रुपयांमध्ये पुढील प्रमाणे आहे:
5,000, 7,000, 3,000, 4,000, 4,000, 3,000, 3,000, 8,000, 4,000, 4,000, 9,000, 3,000, 5,000, 5,000, 4,000, 3,000, 5,000, 5,000, 6,000, 8,000, 3,000, 3,000, 6,000, 7,000, 7,000, 6,000, 6,000, 4,000, 3,000, 4,000. हे 3 आणि 4,000 इथे आणि इथे होते, ते लिहायचे राहिले म्हणून मी इथं आणि इथं लिहून घेतले आहेत. यावरून कामगारांच्या मासिक पगाराचा मध्य काढा. आता मध्य काढण्याचं सूत्र काय आहे तर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. आता ह्या सगळे प्राप्तांक खूप आहेत. कमी प्राप्तांक असताना आपण बेरीज करतो आणि त्याला संख्येने एकूण प्राप्तांकांच्या संख्येने गुणतो. एकूण प्राप्तांक आपल्याला 30 आहेत हे माहिती आहे, पण या सगळ्यांची बेरीज करायची म्हटल्यावर आपल्याला शक्य नाही, म्हणून आपण यासाठी वारंवारता सारणी तयार करतो आणि मग त्यातून सिग्मा FI काढतो, म्हणजेच या सगळ्या प्राप्तांकांची बेरीज, आणि मग आपण मध्य काढतो. म्हणून त्यासाठी आपल्याला वारंवारता सारणी इथं तयार करावी लागेल. वारंवारता सारणी मी इथे आखून घेतली आहे. इथे XI, इथे आपल्याला वर्ग करायचे नाही तर अवर्गीकृत वारंवारता सारणी आहे. म्हणून मग 3,000 पासून 9,000 पर्यंत पगार आहे आपल्याला दिलेल्या प्राप्तांकामध्ये, म्हणून 3,000, 4,000, 5,000 अशा प्रकारे मी इथं 9,000 पर्यंत लिहून घेतले आहे. ताळ्याच्या खुणा, इथे आपण करणार ताळ्याच्या खुणा. इथे FI म्हणजेच वारंवारता आणि इथे FI म्हणजेच वारंवारिता आणि XI गुणाकार, म्हणजे इथं लिहिणार आपण FI. आता अवधी आपण करूया ताळ्याच्या खुणा. जर आपण खोडले 5,000च्या रकान्यात 1 खूण केली, पुढे आहेत 7,000, खोडले 7,000च्या रकान्यात 1 खूण केली. अशा प्रकारे सगळ्या खुणा आपल्याला करून घ्यायच्या आहेत. सर्व प्राप्तांक एक एक खोडून मी इथे ताळ्याच्या खुणा करून घेतल्या आहेत. आता आपण या मोजूया. या आहेत 8, 5, 6, 7, 5, 4, 3, 2, 1. इथे असते सिग्मा FI. सिग्मा म्हणजेच काय, बेरीज. आता यांची बेरीज इथे करायची आहे. 7 आणि 1 8, 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20 आणि 5 25, 25 आणि 28 आणि 2 30. इथे आपल्याला या कॉलममध्ये लिहायचा असतो FI म्हणजेच या कॉलमचा आणि या कॉलमचा गुणाकार, म्हणजेच FI आणि XI दोन्ही कॉलमचा गुणाकार. मग 3,000 गुणिले 8, 8 त्रिक 24, इथं आले 24,000. खालच्या याच्यात 7 चौक 28, म्हणजे जे येणार 28,000. 7 गुणिले 4,000 बरोबर 28,000. 5 5 25 म्हणजे 25,000. 6 चौक 24, 24,000. 7 त्रिक 21, 21,000. 8 दुने 16, 16,000. 9 1 9, 9,000. आता इथे खाली आपल्याला यांची सगळ्यांची बेरीज लिहायची असते. बेरीज म्हणजे सिग्मा आणि FI XI यांची करूया बेरीज. 0 0 0. 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 5 21 आणि 1 22, 22 आणि 6 28, 28 आणि 9 37, 37 चे 7 इथे, हातचे 3 वरती. 2 2 4 2 6 2 8 2 10 11 आणि 11 आणि 3 14. 1,47,000 बेरीज आली आपली इथे सिग्मा FI XI.
आता आपल्याला काढायचं आहे मध्य. मध्यचं सूत्र लिहून घेतलं आपण. मध्य एक्स बार बरोबर सिग्मा एफ आय एक्स आय छेद सिग्मा एफ आय. मग सिग्मा एफ आय एक्स आय किती आहे ते लिहायचं आपल्याला इथं. 1,47,000 छेद सिग्मा एफ आय 30. 3 0 गेला 0 गेला 3ने आता याला भागूया. 3 1 3 3 चौक 12 खाली उरले 2 3 9 27 3 0 0 3 0 0 4,900. म्हणजेच कामगारांच्या मासिक पगाराचा मध्य किती आला आहे 4,900. म्हणून आपण खाली लिहिलं कामगारांच्या मासिक पगाराचा मध्य रुपये 4,900 आहे. 5वा प्रश्न. एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये 60 70 90 95 50 65 70 80 85 95 असे आहे. यावरून टोमॅटोंच्या वजनाचा मध्यक काढा. मध्यक म्हणजे काय? सामग्री चढत्या क्रमाने लिहून मध्यभागी येणारा संख्या किंवा मध्यभागी येणारा प्राप्तांक. मग आपण सामग्री चढत्या क्रमाने त्यासाठी आधी लिहून घेतो. सामग्री चढत्या क्रमाने आपण लिहून घेतली 50 60 65 70 70 80 85 90 95 95. आता आपण लिहितो एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 टोपल्यांचं वजन दिले म्हणजेच 10 असतील म्हणून एकूण संख्या आपण लिहिल्या 10. आता 10 ही समसंख्या आहे. आता समसंख्या असताना मध्यक काढण्याचं सूत्र पहा कसं आहे. मध्यक बरोबर n/2 व n/2 अधिक 1 या संख्यांची सरासरी. आता n/2 लिहून घेतला आपण. n म्हणजे किती आहेत 10. एकूण संख्या आहेत 10. 10/2 10/2 म्हणजे 5. मग पाचवी संख्या कोणती 1 2 3 4 5 70. पाचवी संख्या आहे 70. आता n/2 अधिक 1 n/2 अधिक 1. आता इथं 12 आले. 12 कसे आले n म्हणजेच इथं आहेत 10/2 अधिक 1. आता इथं छेद समान करावा लागेल. इथं छेद नाही म्हणजे छेद 1 आहे. 1ला छेद 1 आहे. मग त्याचं 2 करायचं आहे. मग त्याला 2ने गुणावं लागेल. म्हणजे वरती अंशाला सुद्धा 1ला सुद्धा 2ने गुणावं लागेल. म्हणजे एकाचे झाले 2 आणि मग हे 10 अधिक हे 2 किती झाले 12 आणि छेद 2. आणि 12/2 म्हणजे बे 6 12 म्हणजे 6. सहावी संख्या कोणती आहे 1 2 3 4 5 6 80 म्हणजे 70 अधिक 80 या संख्यांची सरासरी. आता मध्यक बरोबर सरासरी कशी काढणार? त्यांची बेरीज करून त्याला 2ने भागणार. 2 संख्या आहेत म्हणून 2ने भागले. 70 अधिक 80/2. 70 अधिक 80 झाले 150/2. 150ला 2ने भागल्यावर किती आले 75. म्हणजेच टोमॅटोंच्या वजनाचा मध्य किती आला 75 ग्रॅम आहे. 6वा प्रश्न आहे. एका हॉकी खेळाडूने 9 सामन्यात केलेले गोल पुढील प्रमाणे आहेत. 5 4 0 2 2 4 4 3 3. यावरून मध्यक व बहुलक काढा. सगळंच काढायचं आपल्याला. मध्यक आणि बहुलक आधी काढूया. मध्य काढण्यासाठी एकूण संख्या किती आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. किती आहे n. एकूण संख्या म्हणजे n बरोबर किती आहेत 9 सामने आहेत म्हणजे 9 संख्या असतील तरी मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता मध्य कसा काढतात? एकूण प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण संख्या. मग प्राप्तांकांची सगळ्यांची बेरीज लिहिली आणि एकूण संख्या किती आहेत 9 म्हणून छेद 9 लिहिले. या सगळ्यांची बेरीज केली आली 27/9 आणि 27/9 बरोबर 9 त्रिक 27 म्हणजे मध्य किती आला 3. आता काढूया मध्यक. मध्यक म्हणजे सामग्री चढत्या क्रमाने लिहून मध्यभागी आलेली संख्या. म्हणून मग चढता क्रम लिहिला सामग्रीचा 0 2 2 3 3 4 4 4 5. आता 9. एकूण संख्या आहेत 9. 9 ही विषम संख्या आहे. विषम संख्या असताना मध्यक काढण्याचं सूत्र n अधिक 1/2वी संख्या. मग n किती आहे 9 अधिक 1/2. 9 1 10. 10/2 म्हणजे किती आली 5 म्हणजेच पाचवी संख्या. पाचवी संख्या कोणती आहे 1 2 3 4 5 3.
म्हणजेच मध्यक आपला आला 3, मध्यक 3 आहे. आणि आता काढायचं आहे बहुलक. बहुलक म्हणजे सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक. मग आपण चढत्या क्रमाने लिहून घेतले, त्याच्यात आपल्याला लवकर सापडेल. सर्वाधिक येणारा प्राप्तांक, सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक कोणता आहे? 4, म्हणजेच बहुलक आहे इथे 4. 7वा प्रश्न, 50 प्राप्तांकांचा मध्य 80 आला, परंतु यातील 19 हा प्राप्तांक चुकून 91 घेण्यात आला असे नंतर लक्षात आले, तर दुरुस्तीनंतरचा मध्य किती? 50 प्राप्तांकांचा मध्य आपल्याला दिला आहे 80. तर मध्य काढण्याचं सूत्र आपण इथं लिहून घेतलं. मध्य x बार बरोबर सिग्मा fi(xi) छेद n. आता याच्यात आपण किमती टाकूया. आपल्याकडे इथे उदाहरणं ज्या आहेत त्या किमती पहा. आता दिलेल्या अटीनुसार x म्हणजे मध्य आपल्याला दिला आहे, किती आहे? 80. तो आपण इथं टाकून घेतला 80. सिग्मा fi(xi) म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज. आता 50 प्राप्तांक आहेत म्हणजे 50 प्राप्तांकांची बेरीज असं आपण इथं लिहिलं. म्हणजेच काय हे आहे? सिग्मा fi(xi). सिग्मा म्हणजे बेरीज, सगळ्या प्राप्तांकांची बेरीज. n म्हणजे एकूण प्राप्तांक, ते किती आहेत? 50. ते आपण इथं टाकून घेतले. आता पहा, हे 80 हे 50 इकडं भागाकारात आहेत, हे बरोबर चिन्हाच्या इकडं आले तर काय होतील? गुणाकारात. म्हणून मग 80 गुणिले 50 होतील. आणि इथं काय राहील? फक्त 50 प्राप्तांकांची बेरीज म्हणजे सिग्मा fi(xi). मग ती आपण मांडली, सिग्मा fi(xi) बरोबर 80 गुणिले 50. सिग्मा fi(xi) इथंच ठेवलं आणि हे 80 इकडे घेतले, म्हणून हे झाले इथं गुणाकारात. हे भागाकारात आहेत म्हणून इथं झाले गुणाकारात, म्हणजे 80 गुणिले 50. आणि 80 गुणिले 50 बरोबर किती आले? 4000. म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज आपली किती आली आहे? 4000. परंतु 19 हा प्राप्तांक 91 घेण्यात आला आहे. मग बेरजेत किती फरक पडेल ते आपल्याला काढायचं आहे. मग बेरजेत काय होईल? वाढ होईल. 19च्या ऐवजी 91 घेतले, मोठा घेतला म्हणजे बेरजेत वाढ. मग बेरजेतील वाढ किती झाली आहे? 91 वजा 19 म्हणजेच 72. 72ने बेरजेत वाढ झाली आहे. मग दुरुस्तीनंतर 50 प्राप्तांकांची बेरीज 72ने कमी होईल. म्हणजे 19 ऐवजी 91 घेतल्यामुळे बेरीज कितीने वाढली? 72ने वाढली. मग 72 आपण वजा केलं तर 19 हाच प्राप्तांक त्याच्याबरोबर राहील. मग आपण या एकूण बेरजेतून 72 वजा करूया. म्हणून मग दुरुस्तीनंतर 50 प्राप्तांकांची बेरीज 72ने कमी होईल. म्हणजेच 4000 वजा 72 किती झाले? 3928. आता ही आली दुरुस्तीनंतरची बेरीज. आपल्याला काढायचं आहे दुरुस्तीनंतरचा मध्य. मग मध्याचं सूत्र लिहिलं. मध्य x बार बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद n. n म्हणजेच एकूण प्राप्तांक. मग 3928 छेद 50 बरोबर 50ने भागल्यावर किती आले? 78.56. म्हणजेच दुरुस्तीनंतरचा मध्य किती आहे? 78.56 आहे. 8वा प्रश्न, येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडले आहेत. 2, 3, 5, 9, x अधिक 1, x अधिक 3, 14, 16, 19, 20. जर यांचा मध्यक 11 आहे तर x ची किंमत काढा. आता दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. हे आपल्याला उदाहरणात दिलेले आहे म्हणून ते आपण लिहून घेतलं. आता n म्हणजे एकूण संख्या किती आहेत? तर 10 प्राप्तांक आहेत म्हणजे एकूण 10 संख्या असतील. मग 10 ही समसंख्या आहे. समसंख्या असताना मध्यक काढण्याचं सूत्र आपल्याला इथं मध्यक दिलं आहे म्हणून मग आपण मध्यक काढण्याचं सूत्र मांडलं. आता मध्यक काढण्याचं सूत्र समसंख्या असताना n/2 व n/2 अधिक 1 या संख्यांची सरासरी. आता मध्यक बरोबर आता n/2 बरोबर 10/2. n किती आहे? 10 म्हणून 10/2 यांची किंमत टाकली. 10/2 म्हणजेच 5. बेक बे आणि बेपंचे 10 म्हणजेच पाचवी संख्या. पाचवी संख्या कोणती आहे? 1, 2, 3, 4, 5. x अधिक 1 म्हणून ती लिहून घेतली. नंतर n/2 अधिक 1 वी संख्या. आता n/2 अधिक 1 म्हणजेच किती? यांची किंमत आहे 10. 10. आता हे 1 मिळवायची तर बेरीज करायची म्हणजे छेद समान करावा लागेल. छेद केला 2.
आता इथं 1ला 2ने गुणावं लागेल, म्हणजे इथं झाले 2, 2/2 म्हणजेच हे 10 अधिक हे 2 किती झाले 12, 12/2. आता 12/2 म्हणजे बेक बे आणि बेसाही 12 म्हणजे 6वी संख्या. 6वी संख्या काय आहे x अधिक 3 ती लिहून घेतली. आता या दोन्ही संख्यांची सरासरी, मध्यक म्हणजे या दोन्ही संख्यांची सरासरी. मध्यक बरोबर मग दोन्ही संख्यांची सरासरी कशी करायची, त्यांची बेरीज छेद 2, 2 संख्या आहेत म्हणून 2ने भागायचे बेरीज करून. मग x अधिक 1 अधिक x अधिक 3/2. आता मध्यक आपल्याला दिलेलं आहे, किती आहे उदाहरणात दिलेलं आहे 11 बरोबर. आता हे x आणि हे x किती झाले 2x आणि 3 अधिक 1 4/2. 2x अधिक 4 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊया. 2x अधिक 4 आणि हे 2 आहे तसे ठेवले. आता हे 11 इकडे होतील गुणाकारात. हे 2 इकडे पाठवले असते, हे भागाकारात आहेत म्हणून इकडे गुणाकारात झाले असते. फक्त हे आपण ही स्टेप इकडे मांडली आहे 11 गुणिले 2. आता 2x अधिक 4 बरोबर 11 गुणिले 2 22. आता इथं हे 4 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले. 2x इथं ठेवले, 22 आहे तसे 4 अधिक आहे तिकडे आल्यावर झाले वजा. 2x आहे तसे 22 मधून 4 गेले राहिले 18. आता हे 2 इकडे पाठवूया बरोबर चिन्हाच्या, इथं राहिले x. हे 2 इकडे गुणाकारात आहे, दोघांमध्ये चिन्ह नाही म्हणजे इकडे आल्यावर झाले भागाकारात. म्हणजेच हे 18/2 आणि 18 एक बेक बे 9 18. x बरोबर किती आले 9. म्हणजे आपल्याला xची किंमत काढायची सांगितली होती, xची किंमत आपण काढली 9. आता या सराव संचामध्ये एकूण 14 उदाहरणे आहेत, त्यापैकी 8 उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये सोडली. पुढची उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.